नमस्कार. मंथन इयत्ता पहिली यातले आपण काही अभ्यासातील घटक या पुस्तकातील अभ्यासत आहोत. आता गणितातला चौथा घटक आहे 2 अंकी पर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा. विशेषतः मी पालकांना सांगते की तुम्ही हे पुस्तक जेव्हा आणाल तेव्हा मुलांकडून या परीक्षेची तयारी कशी करून घ्यायची. तर यामध्ये सांगितले त्यांनी 2 अंकी पर्यंतच्या संख्यांचा लहान मोठेपणा ठरवणे. एकक दशक जेव्हा मुलांना आपण शिकवतो 2 अंकीमध्ये तेव्हा त्यांना काय सांगायचं आहे की दशक स्थानचा अंक मोठा ती संख्या सर्वात मोठी असते आणि दशक स्थानचा अंक लहान ती संख्या सर्वात लहान असते. जर दशक स्थानचे अंक समान सारखे असतील तर ज्या संख्येचा एकक स्थानचा अंक लहान ती लहान संख्या आणि ज्या संख्येचा एकक स्थानचा अंक मोठा ती मोठी संख्या. हे लक्षात ठेवा. हे मुलांकडून तुम्ही पाठ करून घ्यायचं आहे. एक अंकी सर्वात मोठी संख्या 9 आहे. एक अंकी सर्वात लहान संख्या 1 आहे. 2 अंकी सर्वात मोठी संख्या 99. 2 अंकी सर्वात लहान संख्या 10 आहे. 3 अंकी सर्वात लहान संख्या 100 आहे. असा संख्येचा लहान मोठेपणा तुम्ही मुलांना जेव्हा आपण सांगतो त्यावेळेस मुलांना हे जे प्रश्न आहेत ते प्रश्न व्यवस्थित सोडवता येतात. आता नमुना प्रश्न बघूया आपण. खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती? खालील संख्यांपैकी लहान संख्या. आता बघायचं आहे. सर्वात लहान संख्या उत्तर क्रमांक 4 येते. मग ती कशी? तर तिचा जो एकक स्थानचा अंक 6 आहे आणि दशक स्थानचा अंक आहे 1. दशक स्थानचा अंक जिचा लहान ती लहान संख्या म्हणून लहान संख्या येते याच्यामध्ये 16. म्हणून उत्तर आहे 4. 4 पर्यायाला इकडे आपल्याला पेन्सिलच्या सहाय्याने गिरवायचे. खालील संख्यांपैकी सर्वात मोठी संख्या कोणती? याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या येईल 89. ती कशी काय हे मुलांना समजलं पाहिजे. तर याचा जो कारण सगळ्या संख्यांपैकी या संख्येचा एकक दशक स्थानचा अंक मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी. अशा प्रकारे त्यांनी खाली व्यवसाय 4 दिलेला आहे आणि प्रश्न दिलेले आहेत. ते व्यवस्थित मुलांनी वाचून ते सोडवायचे. या घटकामध्ये फक्त 2 अंकी संख्येचा लहान मोठेपणा त्यांनी विचारलेला आहे. त्यानंतर घटक 5 आहे गणितमधला दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करणे. आता या घटकामध्ये काय करायचं आहे तर 1 ते 9 या अंकांपैकी कोणतेही 2 अंक एकदाच घेऊन 1 ते 9 अंकांपैकी शून्याचं इथं त्यांनी काही सांगितलेलं नाही. होणारी लहानात लहान 2 अंकी संख्या ते अंक चढता दिलेल्या अंकांपासून संख्या तयार करणे. 1 ते 9 या अंकांपैकी कोणतेही 2 अंक एकदा घेऊन तयार होणारी लहानात लहान 2 अंकी संख्या ते अंक चढता क्रमाने लिहिले असता तयार होते. मग आता चढता क्रम लावायचा अंकांचा. नंतर जर तेच अंक उतरत्या क्रमाने लिहिले तर मोठ्यात मोठी संख्या तयार होते. आता या घटकामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो की अंक मुलांना येतात. मग अंकांचा चढता क्रम आणि उतरता क्रम हा मुलांना यायला हवा. आता त्यांनी उदाहरण दिले. 7, 5 या अंकांपासून तयार होणारी लहानात लहान 2 अंकी संख्या. आता 7, 5 यांचा चढता क्रम काय करावं लागेल आपल्याला? लहानात लहान संख्या तयार करायची आहे म्हटल्यावर मग आता या ठिकाणी 7 आणि 5 हे अंक दिलेत. मग यांचा आपल्याला काय करावं लागेल तर चढता क्रम लावावा लागेल. मग अगोदर 5 आणि नंतर 7 मग आपली 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या तयार होती. ओके. आता हेच त्यांनी आपल्याला लहानात लहान संख्या तयार करायला लावली असती तर आपल्याला काय करावं लागलं असतं? लहानात लहान आपण तयार केली आहे. आता जर आपल्याला त्यांनी मोठ्यात मोठी संख्या तयार करायला सांगितली तर तिथे आपल्याला उतरता क्रम लावावा लागेल. म्हणजे 75 संख्या आपली मोठ्यात मोठ्या तयार होईल. पुढे त्यांनी सांगितले की 1 ते 9 या अंकांपैकी कोणतेही 2 अंक एकदाच घेऊन 2 अंकी जास्तीत जास्त 2 संख्या तयार होतात. उदाहरणार्थ 8 व 3 या अंकांपासून 83 आणि 38 या 2च अंकी संख्या तयार होतात एकदाच अंक वापरून. नमुना प्रश्न दिलेले आहेत. 4 व 1 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी लहानात लहान संख्या कोणती? लहानात लहान तयार करायची मग चढता क्रम लावावा लागेल. म्हणजे 1 आणि 4 म्हणजे 41 संख्या तयार होईल. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 14. असा व्यवसाय 5 दिलेला आहे त्यांनी या घटकावर आधारित. म्हणजे या घटकामध्ये फक्त 1 ते 9 या अंकांचा चढता क्रम आणि उतरता क्रम 2 संख्यांचा करता आला की हे प्रश्न मुलांना सोडवता येतील. या प्रश्नांचा मुलांकडून सराव करून घ्यायचा आहे. एकूण 9 प्रश्न आहेत यामध्ये. कोणता प्रश्न अवघड वाटला तर नक्की विचारा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.